सो ही गाईज वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग. तर लेक्चर झाल्यानंतर आम्ही पटकन मॉलला गेलो बड्डेची शॉपिंग करण्यासाठी. मॉलला आम्ही टॅक्सी गेलो कारण की रशियामध्ये सध्या पाऊस पडतो आहे आणि दिवसभर लेक्चरमुळे थकलो होतो, म्हणून आधी विचार केला की काहीतरी खाऊयात, मग नंतर शॉपिंग करूयात. तर आधी मस्तपैकी पोट भरून खाल्लं. नंतर पोट भरून खाल्ल्यानंतर खूप सारे दुकानं फिरलो, बट काही आवडेना असं झालं. शेवटी आम्ही ड्रेस घेतला आणि मग काय, पैसे कसे घालवायचे तर असे नेहमीसारखं हे यांचं फ्लॉप गेलं. आणि मग नंतर आम्ही निघालो आणि माझ्या फ्रेंड्सने मला इतकं सुंदर थोडं सामान संपलं होतं, सो म्हटलं मॉलमध्ये शॉपिंग करावी. सो आम्ही जरा ग्रॉसरी शॉपिंग केली. शॉपिंग झाल्यानंतर आम्ही घरी निघालो आणि रशियामध्ये पाऊस पडत असल्यामुळे इतकी थंडी वाजते, त्यात मी जॅकेट नव्हतं घातलं आणि दिवसभर इतकं दमलो होतो की हॉस्टेलला जाऊन बनवणार काही. सो विचार केला की बाहेरच खाऊ. मग आम्ही KFC खाल्लं. दिवसभर इतके दमलो होतो की खूप वैताग आलेला. बट देन माझ्या ज्युनियर्सनी आणि माझ्या फ्रेंड्सनी मला खूप छान सरप्राईज दिलं. इतकं छान वाटलं मला. थँक्यू सो मच गाईज. आणि नंतर सगळं सेलिब्रेट झाल्यानंतर मी झोपायला गेली अँड देन अचानक माझे जे क्लोज फ्रेंड्स होते त्यांनी मला सरप्राईज केलं. त्यांनी आधी मला सांगितलं की त्यांनी माझ्यासाठी केक आणला नाही आहे आणि त्यांनी एवढं प्लॅन केलेलं की मला खरंच विश्वास बसला की यार त्यांनी खरंच ॲक्च्युली केक आणला नाही आहे. बट देन त्यांनी मला इतकं छान सरप्राईज दिलं की आय कांट एक्सप्लेन. नंतर त्यांनी एक एक करून मला गिफ्ट दिले आणि एक एक करून इतके त्यांनी गिफ्ट्स आणलेले, ते मला एक एक गिफ्ट देत चाललेले आणि मी सरप्राईज होत होती. आणि ॲक्च्युली माझा मूड नव्हता कारण की फॅमिलीपासून फर्स्ट टाईम मी लांब होती आणि दे मेड मी फील सो स्पेशल. थँक्यू गाईज. आणि त्यांनी मला फ्रेम, टॉप, रिंग दिली आणि खूप मस्त छान छान गिफ्ट्स दिले. थँक्यू सो मच गाईज. आय लव्ह यू अ लॉट. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू वन्स अगेन. बाय बाय. टेक केअर.